राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे हरे नहीं तीन हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम 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 हरे कृष्ण पुंडरीक वरदाहंकार श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय समर्थ नमामि शंकरानंद गुरुवाराम जगन्मणे सदा समामो विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सर्वसंतन की जय सांग सांगताय शेंडे साहेब सांग नाही केला सांगा शेंडे साहेब प्रसिद्ध कोशाव निराळा केला तर त्याप्रमाणे केला पण दुसरा कोणी आत्मा दिसत नाही तसा त्याचा काही पत्ताच नाही त्याचा अनुभूतीचा विषय सांगणार आहे त्या श्लोकात स्वयमेवानुभूती विद्यते स्वयमेव अनुभूतित्वात म्हणजे आत्म्याला 13 श्लोक चाललेला आहे आपला स्वयं एव अनुभूतित्वात हा आत्मा कसा आहे तर स्वतः अनुभव रूपत्व त्याच्या ठिकाणी आहे अर्थ सांगतात स्वयं एव अनुभूतित्वात या आत्म्याला स्वभावताच अनुभूतित्व किंवा अनुभव रूपत्व असल्यामुळे अस्य अनुभवेत्वात न विद्यते याला अनुभवेत्व किंवा अनुभव रूपत्वाचा विषय होत नाही तो अनुभव्यत्व नाही विषयत्व नाही त्याच्या अनुभवत्व आहे त्याच्यामुळे भाव्यत्व नाही भाव्यत्व म्हणजे विषय होऊन जाणणं त्या पदार्थाला जसं घटपटातील पदार्थांना आम्ही विषय करून जाणतो म्हणजे ते अज्ञात असतात अज्ञातांचं परत ज्ञान होतं तसा हा स्वयंप्रकाशित स्वतः सिद्धच असल्या कारणाने ज्याला अनुभव रूपत्व आहे अनुभव्यत्व नाही ज्ञानांतरात भाव अयम आज्ञेय त्याची अनुभूती येते म्हणून त्याला अनुभूती दुसरा ज्ञाता किंवा दुसरे ज्ञान असा आज्ञे नसल्यामुळे आता आज्ञेय पदाचा अर्थ असा होतो की तर तो आज्ञेय आहे याला आज्ञेय आहे असं म्हटलं आत्मा हा आज्ञेय का आहे तर याच्यावरून दुसरं भिन्न ज्ञान नाही बरोबर आहे त्रिपुटीमध्ये ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय अशी त्रिपुटी असते ज्ञाता हा जर भिन्न ज्ञाता वेगळा असतो ज्ञान वेगळं असतं आणि ज्ञेय पदार्थ वेगळा असतो जाणण्यासाठी ज्ञेयाकडे जावं लागतं जसा घट हा काय झाला ज्ञेय ज्ञानाचा विषय बनला कोणी जाणला ज्या ज्ञात्याने जाणला तो आणि काय त्याचं होणारं ज्ञान ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय ही त्रिपुटी बाहेरच्या विषयात उत्पन्न झालेली दिसते कारण ज्ञेय पदार्थ ज्ञानावरून भिन्न असतात आता ज्ञानच ज्ञेय करायचं जर ठरवलं ज्ञाता कोणाच्या ज्ञाता म्हणजे तरी कोण तो आत्माच आहे ज्ञेय कोणाला करायला लागले आत्म्याला करायला लागले आणि कोणाचं ज्ञान म्हणजे त्याचं ती त्रिपुटी या ठिकाणी संभवत नाही म्हणून अज्ञेयता म्हणजेच आज्ञेय म्हणजे न तू असत्य या म्हणजे अगदीच असत्य नाहीचे असं या आज्ञेय पदाचा अर्थ होत नाही हा म्हणजे नाही असंही नाही एकदम तर त्याचा तो त्रिपुटीमध्ये येणारच नाही आणि त्रिपुटीत आला असता
तरी मग तो आत्मा ठरला नसतो. म्हणून त्रिपुटीमध्ये जे जे पदार्थ येतात ते सगळे मायाकृत सगळे पदार्थ त्रिपुटीच्या अंतर्गत येतात. ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय, भोक्ता, भोग्य, भोग या काय येतं त्रिपुटी आहे. कर्ता जो कोणी असतं त्याला कर्तव्य असतं आणि कर्तव्य ज्याचं आहे ते ज्ञेय पदार्थ ज्यांच्याविषयी कर्तव्य आहे ते, अशा प्रकारच्या सगळ्या त्रिपुट्या या व्यवहारामध्ये फिरत असतात. पण ज्या वेळेला ज्याच्या प्रकाशाने या त्रिपुट्या प्रकाशित झाल्या त्याला कोण प्रकाशित करेल किंवा त्याचं ज्ञान कसं होईल तर होत नाही. म्हणून आज्ञेय आणि तो स्वतः स्वयंप्रकाशित सिद्ध पदार्थ आहे. तो जर नसता तर जगताचा कुठलाच कुठलीच त्रिपुटी प्रकाशित झाली नसती. म्हणून तो नाही असा नाही, म्हणजे असत्य असं नाही म्हणता येणार. अगदीच नाही असं. नाही असा नाही, प्रकाश सांगायचा म्हणजे त्याचं ज्ञान त्रिपुटीत होत नाही म्हणून नाही असा नाही. प्रकाश सांगतात अन्नमयादी कोशाचा साक्षी आत्मा म्हणजेच तो प्रकाशक किंवा अनुभव रूप, म्हणजेच हे अनुभव हे त्याचं रूपच आहे. आनंदमयादी कोशाचा साक्षी जो आत्मा म्हणजे त्याचा साक्षी, तिथे साक्षी पदात त्यांना प्रकाशित करणार. आम्हाला त्यांची ज्ञान कोणामुळे होतात तर आत्म्यामुळेच होतात. म्हणून तो साक्षी अधिष्ठान स्वरूपामध्ये असलेला साक्षी अनुभव रूप, अनुभव हेच त्याचं रूप आहे आणि त्या म्हणून तो कशाचा विषय होत नाही. अनुभव हा त्याचा विषय होत नाही. आता आत्म्याचा अनुभव हा घ्या. विषय होत. कोशांचा विषयी भावातून अनुभव येतो आणि आत्म्याचा कसा घ्यायचा मग तर तो अनुभव रूप आहे म्हणून त्याचा अनुभव त्रिपुटीमध्ये येणार नाही. तो उलट त्रिपुटी जिथे संपते तिथे याचा अनुभव सुरू होतो. जोपर्यंत त्रिपुटी असते तोपर्यंत, म्हणून योगी बी समाधी लावतो जोपर्यंत त्रिपुटीत आहे तोपर्यंत आत्म्याचं दर्शन होत नाही. आत्मदर्शन झालं कसं म्हणावं, कारण तो त्रिपुटीमध्ये आहे आणि त्रिपुटी तर बाह्य आहे आणि अंतर त्रिपुटीने त्याला जाणला जात नाही. म्हणून त्रिपुटी राहील. आम्हाला सुख दुःख सुद्धा त्रिपुटीवान आहेत. सुषुप्ती अवस्थेत सुखाला जाणता का नाही, म्हणून तिथं सुद्धा त्या सुखाची त्रिपुटी आहे, सूक्ष्म त्रिपुटी आहे. सुषुप्तीमधल्या सुखाला अज्ञानालाही जाणलं न कळण्याला तर तिथं ही सूक्ष्म त्रिपुटी आहे. स्वप्नामध्ये सुद्धा त्रिपुटी आहे. स्वप्नामध्ये त्रिपुटीच आहे, तिथं सूक्ष्म त्रिपुटी आहे आणि स्थूल त्रिपुटी तुम्हाला जागृतीमध्ये भेटते. अजून त्यातली स्थूल अशा प्रकारची त्रिपुटी दिसते. आता तुम्हाला जागृतीतील पदार्थ जाणले, स्वप्नातले पदार्थ जाणले, सुषुप्तीमध्ये हे जाणलं कारण रूपाने, सूक्ष्म रूपाने स्वप्नात जाणलं, स्थूल रूपाने जागृतीत जाणलं. आता स्थूल सूक्ष्म कारणाच्याही पलीकडे असलेल्या आत्म्याला त्रिपुटी रहित अशा पद्धतीने तुम्हाला जाणावं लागणार. त्रिपुटी रहित जाणावं लागेल असं नाही म्हणायचं. मग तिथं शब्द हा लागतच नाही की जाणलं, हा शब्द पुरत नाही. आम्ही त्याला जाणलं हा शब्द तिथे लागत नाही. तर अनुभव घेतला, त्याचा काय घेतला अनुभव घेतला. जाणणे हे त्रिपुटीत राहतं बाह्य. तर तेव्हा या सगळ्या कोशांचा प्रकाशक असा जो साक्षी आत्मा जो आहे तर याला अनुभवाने जाणावं लागतं. म्हणजे पण शब्द आपण बोलताना असा बोलत राहतो आम्ही जाणणे असा शब्द येईल, पण तिथं अनुभव घ्यावा असा अर्थ आहे. म्हणजेच प्रकाश जसा प्रकाशाला जाणत अनुभवाचा विषय होत नाही तो, म्हणजेच प्रकाशाला जसं जाणत नाही किंवा आग्नेयाला जाणत नाही आणि मग प्रकाश अप्रकाशाला जाणतो. प्रकाशाला जाणत नाही. व्यावहारिक दृष्टांत आत्म्याविषयी प्रकाश वापरला जातो, पण लक्षात ठेवायचा हा दृष्टांत असतो, आत्मा नसतो. तर तुम्हाला दृष्टांत सांगायचा जसा आता तुमचा चेहरा चंद्रासारखा दिसतो असं म्हटलं तरी चंद्र आहे म्हणजे तुमचा चेहरा चंद्र आहे नाही, उपमा असं नाही. ते उपमा दिली तिथे. पण तसा आत्म्याला आत्मसत्तेत दृष्टांत तर उपलब्धच नाही. परमसत्तेत एकच अद्वय असा पदार्थ असल्या कारणाने तिथे विषयच नाही राहिला. दुसरा
त्याच्याविषयी दृष्टांत द्यायचे तर मग आम्हाला काय कळतं, तर आम्हाला जागृतीतले पदार्थ कळतात, म्हणून आम्हाला दृष्टांत जागृतीतले वापरावे लागतात. म्हणजे आमची अडचण अशी आहे की तुम्हाला जर आता सांगायचं म्हटलं तर तुम्हाला काय कळतं इथूनच सुरुवात करावी लागते की आम्हाला काय कळतं, तर आम्हाला जागृती कळते. मग आम्ही दृष्टांत कुठले वापरणार? जागृती. म्हणून जागृतीतले दृष्टांत आहेत सिद्धांताची, विशेष करून आत्म्याच्या ठिकाणी यत्किंचितही बरोबरी नाही. यत्किंचित म्हणजे 0.0001 मध्ये बी धरायचं नाही, त्याचा कुठलाच संबंध नाही. म्हणून दिसणारा भौतिक स्थूल प्रकाश याला आम्ही आत्मा, असं जर आत्म्याचा प्रकाशासारखा हा प्रकाश आहे असं म्हटलं तरी तुम्हाला कळालं की याचा त्याच्याशी काडीचा संबंध नाही, म्हणजे यत्किंचितही नाही. पण मग आता दृष्टांत तर द्यावा लागेल. म्हणून आता प्रकाशाच्या त्रिपुटी बनवायची असेल, प्रकाशाची काय त्रिपुटी बनवणार तुम्ही? म्हणजे प्रकाशाला ज्ञेय करा, त्याच प्रकाशाचा ज्ञाता आणि त्याच प्रकाशाचा ज्ञान, असं होत नाही. म्हणून प्रकाशच जर प्रकाशाचा विषय झाला, प्रकाशाला कशाने जाणलं म्हटले प्रकाशाने. प्रकाशाला प्रकाशाने जाणणं. आता तिथं जड असल्यामुळे त्याचा ज्ञाता होत नाही, या प्रकाशाचा ज्ञाता बनत नाही, त्या प्रकाशाचा ज्ञाता होतोय. आत्मप्रकाशात ज्ञाता जन्म घेतो, या प्रकाशात ज्ञाता, या प्रकाशात ज्ञानाचं साधन बनतंय प्रकाश. भौतिक जड प्रकाश आहे. तेव्हा प्रकाश प्रकाशाला जाणला, प्रकाश प्रकाशाला कसा जाणला म्हणून जाणता येत नाही. जसं अंधारातल्या पदार्थांचा दिवा घेऊन गेले तर ज्ञान होईल पदार्थांचं, पण घरात दिवा पेटवता ठेवलेला आहे. ते म्हणजे आता दिवा घेऊन चला म्हणजे कशाला? घरातला दिवा पाहिला, घरातला दिवा पाहिला, बाहेरचा दिवा घेऊन जायची गरज आहे का? नाही. कारण तो दिवा व्यावहारिक प्रकाशित आहे. हा दृष्टांत 100% नाही, अंशात्मक घेतला आपण. तसा प्रकाश प्रकाशाला विषय होत नाही, अग्नीचा विषय होत नाही, तसा सत्ता सत्तेचा विषय होत नाही, ज्ञान ज्ञानाचा विषय होत नाही, आनंद आनंदाचा विषय होत नाही. तुम्ही सच्चिदानंद म्हणताना त्याला त्याच्यातलाही आता त्याच्यातही त्रिविध भेद नाही. सच्चिदानंद हे भेद नाही, तर ज्ञानच आनंद आहे, आनंदच सत्ता आहे, सत्ताच ज्ञान आहे असं म्हणतो. म्हणजे त्याच्यात भेद नाही, नाहीतर मग सांशता उत्पन्न होईल. अशी कोणतीही सांशता त्या ठिकाणी नाही. चला, म्हणजे जसं प्रकाश अप्रकाशाला जाणतो किंवा अग्नी 10 शून्य पदार्थांना जाणतो, तसा आत्मा जरा तसं प्रकाशाने शून्य दाखतेला. म्हणजे जो पदार्थ दहन होईल त्याचा अग्नीत दहन होत का? अग्नीचं अग्नीत दहन होत नाही. म्हणून अग्नीला अग्नीचं दहन करत नाही. अग्नी भिन्न पदार्थाचा दहन करतो. तसा प्रकाशाने जर प्रकाशच प्रकाशाला जाणतो म्हणलं तर कर्म करतो दोष येतो. कर्म करतो, पण त्याच्यामध्ये कर्ता आणि कर्म याच्यात नेहमी भेद असतो. क्रियेचा कर्ता हा कर्मावरून भिन्न असतो. क्रियेचा कर्ता हा कर्मावरून भिन्न असतो. एकच कर्ता आणि तोच कर्म कसा होईल? म्हणजे रामा आंबा खातो, व्याकरणामध्ये वाक्य येतात. रामा कोण आहे? कर्म आणि कर्म. नुसता रामा म्हणूनही चालत नाही आणि खाणे म्हणूनही चालत नाही. तर कर्म आणि आंबा हे काय? त्याच्यातलं कर्म म्हणजे आंबा खातो त्याच्यातलं कर्म. कर्ता आणि कर्म असे दोन भिन्न पदार्थ आहेत. एकच कर्ता आणि कर्म होत नाही. जसं काल तुम्हाला सांगितलं का आमचे पाय दुखायला लागले, मग तुम्ही काय केलं? तर म्हटले पाय खांद्यावर घेतले आणि सरळ सरळ आलो मी. म्हटले कारण माझे पाय काय होत होते? दुखत होते. म्हटले असं नाही होत. म्हणजे कर्ता आणि कर्म दोन एकत्र येत नाही. हा दोष झाला. तसा इथं सुद्धा हाच विषय आहे. चला वाचा.
थोडा विषय झाला, तुम्ही आला नव्हता ना, मग म्हटलं थोडाच खेळ. हा एकाच वाक्यात जो करता तेच कर्म कधी होत नाही. हा यास्तव प्रकाश प्रकाश रूपच असल्यामुळे त्याला प्रकाशित करण्यास जसा अन्य प्रकाश लागत नाही, हा. त्याचप्रमाणे आत्मा अनुभव रूप असल्यामुळे त्याच्या अनुभवाला अन्य कशाचीही आवश्यकता नाही. त्याच्या अनुभवाला अन्य कशाची आवश्यकता लागत नाही. आत्म्याचा अनुभव घ्यायचा आहे म्हटले, बर म्हटले मग आता काय करावं लागेल? आत्म्याचा अनुभव घ्यायचा म्हटले मग आपल्याला बसावं लागेल आणि आपण त्याचा अनुभव घेऊ. आपण म्हणजे करता झाला, आणि मग आत्म्याला नेय करून तो जर अनुभव घ्यायला गेला तर त्याला आत्मा जेव्हापासून बसलेला आहे त्याला अजून सापडलाच नाही. ते म्हणते काय करतोय? आत्म्याचा अनुभव घेतो. केव्हा? करोडो वर्ष झाले म्हटले घेतोय मी. तिथे नाही घेता येणार, कारण तुम्ही त्याला त्रिपुटीत पाहताय आणि हा त्रिपुटीचा विषय नाही. मग तो अनुभव रूप, आता त्याच्यातही काल तुम्हाला सांगितलं होतं चांगलं, तुम्ही जर चैतन्य स्वरूप आत्मा नसते तर तुम्हाला अनुभव घेता आला नसता. काय कारण आहे? कारण तुम्ही जर तुम्हीच चैतन्य नसते तर मग तुम्हाला अनुभव घ्यायचा विषयच राहणार नसता. म्हणून खरा तर हा अनुभव कुठल्या ग्रंथांना घेता येत नाही, कुठल्या जड पदार्थाला घेता येत नाही. वेद ज्या भगवंतापासून निर्माण झाले ते मार्ग दाखवतात, पण त्यांना अनुभव नाही घेता येणार. कारण ते वेद जे आहेत ना ते चैतन्य आहेत, चैतन्य स्वरूप आहेत का? शेवटी तुम्ही याला वेद कशाला म्हटले? जे काय ग्रंथ आहेत, या ग्रंथाला आत्म्याचा अनुभव घेता येईल का? याच्यात आत्म्याचा सगळं विषय लिहिलाय. हा काय लिहिला, पण तो लिहिणारा सुद्धा म्हणजे विद्यारण्य स्वामी किंवा भारती तीर्थ यांचा अनुभव आहे का ग्रंथाचा अनुभव आहे? पंचदशी चेतनाचा. ते स्वतः चेतन स्वरूप. तसे याचा अध्ययन करणारे विद्यारण्य स्वामी, लिखाण करणारे विद्यारण्य स्वामी भारती तीर्थ आणि अनुभव घेणारे तुम्ही हे समांतर चैतन्य स्वरूप आहात, म्हणून तुम्हाला अनुभव येईल. मग तुम्ही साधारण नाही तो. आपण आपल्याला तुम्ही फार साधारण समजत असतात तर डोक्यातलं काढून टाका. तुम्ही चैतन्य स्वरूप परमात्मा आहात आणि मग हा अनुभव मलाच घेता येईल, अन्य कोणाला घेता यायचं कारण नाही. कारण मी परमात्मा आहे. मी दगड आहे का? नाही. मी शरीर आहे का? मी शरीर नाही. मी दगड नाही. तर याचा अनुभव घेण्याचा खास वारसा माझ्याकडेच आहे. मी जर नाही घेतला तर कोण घेईल? कारण मी तर चैतन्यच आहे. लक्षात येत आहे? हा अनुभव घेण्याचा योग्य अधिकारी तुम्हीच. हा अनुभव दगडा मातीला येणार नाही. जर दगड माती यांच्या ठिकाणी याचं स्फुरण नाही, आमच्या ठिकाणी याचं स्फुरण आहे. म्हणजे अनुभवाची यंत्रणा आमच्याजवळ आहे, अनुभव घ्यायला जाण्याची यंत्रणा आहे. आम्ही शास्त्राचं अध्ययन करू शकतो, आम्ही सद्गुरू संगती करू शकतो, तर आम्ही करू शकतो कारण आम्ही चैतन्यच आहोत. आणि मग त्याचा निराश करता करता एक दिवस तोच चैतन्य स्वरूप निश्चितपणे अनुभव घेतो. आता निराश करण्यासाठी वेळ लागतो याचं कारण आडमुठेपणाच असतो आपला. कारण आपण अभ्यास करत नाही हे याचं द्योतक आहे. मग त्याच्यामुळे जोपर्यंत जितका चिंतन तच्चिंतनम तत्कथनम दुसरं काही करत नाही तर मग त्याला अनुभव घ्यायला येईल. म्हणजे अनुभवात बाधा तयार होणार नाही त्याच्या. आणि हे एवढं काम केलं तर विषय संपला, म्हणजे परमार्थ संपुष्टात येतो. संसार संपुष्टात येत नाही, परमार्थ संपतो. अनुभवाच्या नंतर परमार्थ संपला. पण अनुभव घ्यायला इतका सरळ नाही ठेवलेला. आणि याचं कारण आम्हाला जे इंद्रियांना वळण पडलेलं आहे की त्रिपुटीतले पदार्थ पाहिजे, म्हणून साधना करायला बसला तरी त्रिपुटीचा त्याग होत नाही. नाही तर मग झोपते. साधना करायला गेल्यावर झोपा काढली. ते म्हणते सगळ्यात सोपी साधना आहे महाराज, झोपणे. आणि तुम्ही तर सांगता सुषुप्तीमध्ये सुद्धा आत्मा अत्यंत जवळ आहे, म्हणून आम्ही त्याच्या जवळ जातो. असं नाही.
तर त्याचा अनुभव घेण्यासाठी पहा म्हणजे म्हणून तिथं अल्पाहार युक्ताहार विहारस्य युक्त स्वप्न युक्त युक्ताहार विहारस्य युक्त स्वप्नस्य युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः आहार तरी सेविजे युक्तीचे माप युक्तीचे निमापे मविजे निद्रा ही माणूतीचे अवसरे के माऊली ज्ञानोबराय म्हणतात तसं युक्ताहार विहारस्य आपण ज्ञानोबराय म्हणतात युक्ताहार विहार नियमेंद्रियाची तिथे इकडे आणि आहार तरी सेविजे युक्तीचे श्लोक पाहिजे का तुम्हाला युक्त तुकोबराय काय म्हटले समभागी पहिले चरण काय काळ सारावा चिंतने एकांतवासी गमनास्थाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्ताहार विहार नेमेंद्रियाशी सार नसावी पासर निद्रा भाषण परमार्थ महादन जोडी देवाचे चरण भावयाचं तन हे उपाय लावायचे देह समर्पिजे देवा फार काय क्षण घ्यावा तुका म्हणे अवघा होईल आता आनंद जात चला जे अनुभवरूप नसतात तेच अनुभव्य म्हणजे अनुभवाचे विषय होत असल्यामुळे जे अनुभवरूप नसतात ते म्हणजे ज्याचा अनुभव घेतलेला नसतो म्हणजे ज्या पदार्थाचा तुम्ही अनुभव घेतलेला नाही तर ते त्याचे अनुभव घेतले जातात. आत्म्याचा अनुभव नाही असं म्हणता येत नाही वास्तविक पाहता, कारण त्याचा अनुभव नाही असा विश्वात कोणीच नाही, पण त्याचा जीवपणात सामान्य अनुभव येतो आणि विशेष रूपाने येत नाही. त्याचं काय येत नाही, विशेष रूपाने येत नाही. मग आता म्हणून तर जीव मुक्त होत नाही, मग त्याला मुक्त होण्यासाठी काय करावं लागतं, विशेष रूपाने. तुम्ही काय तटस्थ बसल्यासारखे चला पुढे. जे अनुभवरूप नसतात तेच अनुभव्य म्हणजेच घटपटादी पदार्थ जे काय येतं अनुभवरूप नसतात. तुम्हाला लहान मुलगा जन्माला आल्यावरती त्याला सांगितलं किंवा कितीतरी असे पदार्थ असतात आम्हाला त्याला माहीत नसतं, मग त्याला सांगितलं की हां ताट घेऊन ये म्हणलं की ती वाटी घेऊन येते. त्याला याला नाही ताट म्हणायचं, त्याला ताट म्हणायचं, त्याला ताट म्हणायचं की ते ताट घेऊन येत. पुढच्या वेळेस त्याला सांगितलं ताट घेऊन ये तर ते वाटी घेऊन नाही येणार, ते काय घेऊन ये, ताट घेऊन ये. त्याने त्याचा काय घेतला, अनुभव घेतला. पण अनुभव का घेतला तर त्याचा अनुभव पहिला नव्हता, त्याचा अनुभव घेता येतो. पण ज्याचा अनुभव पहिलाच असतो त्याचा पुन्हा अनुभव घ्यायची गरज राहत. आत्म्याचा अनुभव घेतो म्हटले, आत्म्याचा अनुभव घेतो. आणि मग तुम्हाला आत्म्याचा अनुभव घेण्याची गरज काय असं होईल, कारण तुम्हाला त्याचा अनुभव शास्त्र म्हणतं आहे. पण मग त्याला संगती लावली आम्ही, तेव्हा सामान्य रूपाने आहे आणि विशेष रूपाने अनुभव रूप जे नसतात, अनुभव रूप नाही. आता ज्याचा अज्ञात पदार्थ, मला असं म्हणजे हे वाटतं की ज्याला आता समजा वीट ही आहे, ह्या विटेला अनुभव घेता येत नाही. हा त्याला बी नाही येत. बरोबर आहे ना. त्याला अनुभव कसा घेता येईल, कारण ते जडच आहे, अनुभव रूप नसतात. बरोबर आहे. तर त्याचा आहे ते विषय आहे. आता इथे पण तरीला आपण पाहू ना, पण त्याच्यामध्ये म्हणजे विटेलाही अनुभव घेता येणार नाही, कारण ते त्याच्यामध्ये ज्ञानाचा म्हणजे त्याच्यात आभास नाही, जड आहे तो पदार्थ. इथे काय लिहिलंय वाचा आता. जे अनुभव रूप नसतात तेच अनुभव्य म्हणजे अनुभवाचे विषय होत असल्यामुळे, म्हणजे मी सांगितलेला विषय बरोबर आहे सांगता येतो. तुम्ही आता त्याच्यावर बोलला ते ठीक आहे समजा, पण आता मी जो तुम्हाला विषय प्रतिपादन केला तो युक्त आहे इथला.
ते अनुभवरूप नसतात. म्हणजे जे अनुभवरूप नसतात, म्हणजे आम्हाला ज्या पदार्थाचा अनुभव नाही, तेच अनुभव्य म्हणजे अनुभवाचे विषय होतात. कोणाला? आम्हाला. त्याचे काय होतात? अनुभवाचे विषय होतात. म्हणजे ज्या का हो, तुम्ही एखादा किल्ला पाहिला का? म्हटले नाही. मग आता तुम्ही त्याच्याकडे, त्याचा तुम्हाला काय नाही अनुभव, आणि मग तो पाहिला, मग तुम्हाला काय आला त्याचा अनुभव. आणि पूर्वी काय होता? नव्हता. म्हणून आता अनुभवाचे विषय होत असल्यामुळे अनुभवरूप आत्मा अनुभव्य नाही हे उघडच झालं. म्हणून मी तुम्हाला तेच सांगत होतो ना, काय नाही तो अनुभव्य नाही. तुम्हाला अनुभव आहे का आत्म्याचा? आहे का? नाही. सामान्य आहे, विशेष आत्म्याशिवाय तर कामच नाही चाललं. सगळं त्याचा वास्तविक पाहता अनुभव नाही असं बोलणं. म्हणून सगळे जीव जगत मुक्तच आहे. वास्तविक जर पाहिलं ना बोधाने, तर तो, कारण ते सगळे आत्मस्वरूपच आहेत. आता आत्मस्वरूप आहेत तर मग असे का वागतात, हा एक प्रश्न आला. तर त्याचं कारण आहे, त्यांना सामान्य अनुभव आत्म्याचा घेतात आणि त्याचा विशेष अनुभवापर्यंत पोचले नाहीत. आता विशेष तरी का घ्यावा लागेल? तर मग आता जीव दशेत अज्ञान मानावं लागतं. काही गोष्टी मानून चाललेल्या आहेत. समजा एखाद्याने नाही प्रयत्न केले मोक्षासाठी आणि तसाच जर राहिला तर त्याला तर तो चैतन्य नव्हे का? सामान्य नाही, तो चैतन्यच आहे. सामान्य म्हणू नका, कारण विशेष म्हणू नका. तो काय आहे? आत्मा आहे. तो चैतन्य नव्हे का? तर याचं उत्तर आहे. एवढंच उत्तर आहे. म्हणजे तो काय आहे? तत्स्वरूपच आहे. पण जर त्याला दुःख भेडसावत असेल तर ते अज्ञानाने आलेलं असतं. मग त्याला म्हटलं की त्याला आत्म्याचा सामान्य अनुभव आहे आणि विशेष रूपाने नाही. जर तुम्हाला दुःख भेडसावत असेल तर, जर तुम्हाला दुःख भेडसावत नसेल, जन्ममृत्यूंचा त्रास नाही, जन्ममृत्यूतून बाहेर नाही, तर तुम्हाला आत्म्याचं स्पष्ट भान आहे. कारण त्याचं स्पष्ट भान झालं की जीवाची जीवदशा जाते. आणि त्याचं स्पष्ट भान नाही तर अज्ञानामध्ये कर्म घडतं आणि कर्म भोगायला येतं. म्हणून कर्माचीच परंपरा चालू होते. कर्म परंपरा कर्मापासून तुटत नाही. म्हणजे कर्म करून कर्माचा नाश होत नाही. कर्म परंपरेचा नाश हा केवळ आत्मज्ञानानेच होईल. म्हणून आत्मा हा आमचा अनुभव रूप आहे, पण आम्हाला अनुभव घेण्यासाठी विशेष परिश्रम करावा लागतो. ते जीवाला मुक्त पुरुषाच्या दृष्टिकोनातून, साधू संतांच्या मुक्त पुरुषांच्या दृष्टीने अख्खं जगत मुक्त आहे. एक नाही मुक्त, सगळेच मुक्त आहेत. त्यांना अशी प्रतितीच तशी येते की सर्व मुक्तच आहे. ऐसा याचा अनुभव विवेक ऐसा विवेक ज्याच्या चित्ती भेदू कैसा त्रिजगती आपुलेनी प्रतिती जगाची आपुलेनी प्रतिती जगाची मुक्त. हा बरोबर आहे. तर आपल्या त्याच्या प्रतितीने जगत हे मुक्त असं पद्धतीने त्याला भासायला लागतं. चला पुढे. जे अनुभवरूप असतात तेच अनुभव्य. म्हणजे बरोबर. अनुभवाचे विषय होत असल्यामुळे अनुभवरूप आत्मा अनुभव्य नाही हे उघडच आहे. बरोबर आहे. आत्मा अनुभव्य नाही, कारण तो अनुभवाचा विषय नाही. आता दगडादी पदार्थ आहेत हे अनुभवाचे विषय आहे, कारण ते अज्ञात असतात. अज्ञाताचं ज्ञात करावं लागतं. तो पदार्थ आपल्याला ज्ञात करावा लागतो. आता आत्मा तुमचा ज्ञात आहे का अज्ञात आहे? दोन्ही बाजूने अडचण. ज्ञात आहे म्हणावं तर घरी जा म्हणून सांगेल कारण तुम्हाला काय येतो, ज्याला ज्ञात झाला त्याला पाठायची काय गरज आहे? विशेष. म्हणून आता आपल्याला जोपर्यंत त्याला तो ज्ञात नाही तोपर्यंत त्याच्या दृष्टीने अज्ञात राहायचा. म्हणजे अज्ञात कोणत्या अंशामध्ये? विशेष रूपाने अज्ञात. आणि आता सामान्य रूपाने ज्ञात राहायचं. कारण मी सकाळी उठलो, मी आज आहे, तुम्हाला ते मी सांगत असतो. मी आज नाही असं कोणाकोणाला वाटतं? कोणालाच नाही. म्हणजे मी आहे म्हणजे मला सत्तेची अनुभूती आहे. मी आनंद रूप आहे, सकाळीच नाश्ता केलेला आहे, खाऊन घेऊन आलो, म्हणजे बाबा
झाला त्याला विषय आनंद तरी झाला ना, तो आत्म्याचाच आनंद आहे. मग तो आम्ही नाश्ता केला आहे, आनंद झाला तुम्हाला. त्याला चहा लागत होता, त्याला चहाही आणून दिला. हो म्हटली चहा पिलो, तुम्हाला आत्म्याचा आनंद मिळाला. आणि तुम्हालाही त्या सकाळी वाचन केलं का नाही तुम्ही? सकाळी येताना सकाळी येताना वाचन केलं का झोपाकडूनच आले? किती लोकांनी कालचा पाठ सगळा ऐकला? सगळा पाठ ऐकला असे किती लोक? कालचा विषय ऐकला. कारण याचा काय उपयोग आहे तेव्हा? नाहीतर याचा दुसरा काय उपयोग आहे तेव्हा? त्याचा जर ऐकत नसले तर त्याचा काहीच उपयोग नाही. ते लोक नुसते असे करते. त्याचा उपयोग एवढ्याचसाठी तुम्हाला रिव्हिजन पक्की होईल आणि त्याचं ते चिंतन आहे ना ते चांगलं पक्का असं. मग आता त्याच्यानंतर मग तो विषय कळतो. आता ती सुविधा विज्ञानाची तर काय अडचण नाही, तिथपर्यंतच त्याचा. खरं यूट्यूबवर पाठ ऐकून मोक्ष भेटणार नाही, कारण ते अध्यात्म ज्ञान फक्त माहिती पुरवतात, मोक्ष नाही देणार. कारण असं आहे, कृपा यूट्यूबवरून कशी काय होईल? त्याला पवित्रता काय? त्याला कृपा नाव पावित्र्यता बी नाही राहणार. लोक झोपून ऐकतात. कसं झोपून ऐकते म्हणजे झोपून ऐकतो म्हणजे पवित्रता कुठं काय तिथं? त्याची पावित्र्यता नष्ट होते, ते बी आहे. आणि त्याचं ज्ञान होणार बी नाही ते, कारण त्याच्यात कृपा नाही जाणार. म्हणून मग ते कृपा संतांनी कशाला लिहून ठेवल्या? अलिंगण घडे मोक्ष सायुज्याचा जोडे. तर तेव्हा याचा फक्त आपण त्याचा रिव्हिजन म्हणून बस रिव्हिजन म्हणून ते आपण बसावं शांत चित्ताने. जर एखादा विषय नाही कळाला त्यातला कळाला तर चांगली गोष्ट आहे, नाही तर मग त्याचं प्रदर्शनच आहे ते. बाकी त्याचा काही विशेष उपयोग नाही. म्हणून पण तुम्हाला ऐकत नसेल तर मग तुम्हाला त्याला रिपीट करता येतो. हा तेवढा फायदा आहे. तेव्हा नाही कळाला माग पुढे करून काय म्हणत होते तेवढा जेवढ्या अंशात फायदा आहे तेवढ्याच अंशात उचलायचं, ते बाकी टिकून द्यायचं. चला तेव्हा काय म्हणताय? आता हा अज्ञेय आहे, म्हणजे घटपटादी पदार्थाप्रमाणे याचे ज्ञान होत नाही असे जे तुम्हाला वाटते ते ह्याच्याहून अन्य असा कोणी ज्ञाता व ज्ञान साधन नसल्यामुळे वाटते. घटपटावरून घटपटादी पदार्थाप्रमाणे याचे ज्ञान होत नाही. आणि मग लोकांना लगेच संशय, तुम्ही लय आम्हाला जपडून ठेवलं म्हटले का? व्यावहारिक पदार्थाचे ज्ञान पटा 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 होतात. बाजारपेठेत सगळ्या बाजारपेठात 2-4 महिने जाऊन पाहिलं तर सगळ्या बाजारपेठात सगळे नवीन पदार्थ आलेले आहेत. पोरांची खेळणे सुद्धा पहिले राहत नाही. खेळणे किती बदललेले असतील बरं. पहिले जुने जर काढले आमच्या बैलगाड्या, लाकडाचे 2 खेळे ठोकलेले राहायचे, चाका लावायचे, आम्ही आपले दोरे ओढत राहायचो. आज पोरं काय कशा त्या इलेक्ट्रिक वाहनावर बसून खेळू राहिले. नाही असे ते हजारो रुपयाची इलेक्ट्रिक वाहन आहेत पोरांना खेळायला. बॅटरी आणि आमच्या धमके त्याला. आणि मग त्याच्यावर बसतात ते वर. ते बी हुशार झालेत की बटणं दाबायची. खापराचे होऊन खेळती लेकुरे. तेव्हा पहिला काळ नाही राहिला. आता मग तुम्हाला बाजारपेठ, तुम्हाला दररोज ज्ञान करायला नवीन पदार्थ आहेत का नाही? बाजारपेठात गेला की नवीन पदार्थ काय आलं हो म्हणते, आमचा नवीन आलंय का? हो म्हणते नवीन. बघा बरं, बघू बरं. लगेच तो इकडून तिकडून असा तसा असं चांगलं आहे बरं काय. म्हणजे नवीन पदार्थ मायाकृत किती बी बाजारपेठा भरल्या. आत्म्याचं कसं काय? ते म्हणतात तुमचा आत्मा असा दिसतच नाही. नाही तर आम्ही बाजारपेठेतले पदार्थ काय कमी जाणतो का? दररोज किती बी जाणतो, पण हा आत्मा मात्र असा दिसतच नाही. म्हणजे आमचा नंतर तर असा वाटायला लागला आम्हाला की नाही, जो पदार्थ नाही त्याचा तुमचा खटाटोप चाललेला पदार्थच नाही. आणि त्याच्याविषयी तुम्ही आम्हाला काय करू राहिलेत? आता तुम्ही कुठपर्यंत सांगणार आणि आम्ही कुठपर्यंत ऐकणार? अशा प्रकारची तुमची भावना होण्याची शक्यता आहे. ऐका काय म्हणतात. तो स्वतः मुळी नाहीच. मुळी नाहीच. आत्मा हा मुळी नाहीच अशा प्रकारचा भाव तयार होऊ शकतो. कारण सुषुप्तीचाही साक्षी आत्मा आहे असे ह्या ग्रंथाच्या आरंभी सिद्ध केले आहे. तर असं जर कोण म्हणत असेल तर त्यांना आम्ही सांगतो अहो तसं नाही.
तुम्हाला जास्तीत जास्त कुठले पदार्थ माहिती आहेत? सुषुप्तीतले. सुषुप्तीतला पदार्थ तेही तुम्हाला कुठं पदार्थ आहे तिथे? नाही म्हणजे पदार्थ नाही, पण सुख आहे. मग आम्ही आता सुख आला तर आम्ही पदार्थ म्हणू किंवा, कारण तुम्हाला सुख झालं ना, म्हणजे कुठला तरी पदार्थ आहे, त्याशिवाय सुख नाही झालं. मग तिथं सुख कोणाचा कुठून मिळालं? आत्म्यापासून. आणि कसं आहे म्हणून विचारलं तर नाही म्हणजे काहीच कळत नाही. म्हणजे तिथं न कळणे नावाचा एक पदार्थ आहेच, अज्ञान. आणि सुख नावाचा पदार्थ ज्याच्यापासून मिळालं तो आत्मा. म्हणून सुषुप्तीमध्ये सुद्धा तुम्हाला काय म्हणतात त्यांनी, कारण सुषुप्तीचाही साक्षी आत्मा आहे. म्हणून मुळीच कोणी नाही असं नाही, तर सुषुप्तीमध्ये सुद्धा या 3 अवस्थाच जीवाच्या ठिकाणी आहेत. म्हणजे मी सुकाळे झोपलो होतो ही म्हणजे प्रतीती येते ना आपल्याला सुषुप्ती. प्रतीती येते. आणि मग तिथे तो कोण होता? आत्मा होता. म्हणजे आत्मा होता, साक्षी आत्मा होता. म्हणजे तिथं होता तर तो स्वप्नातही होता, आणि स्वप्नात होता तर तो जागृतीतही होता. पण तो नाही असं तुम्हाला म्हणता येणार नाही. चला, जे पदार्थ जड असतात ते ज्ञाता व चौथा श्लोक सुरुवातीला कुठं आला? पाचवा श्लोक. जे अनुभव रूप नसतात, अनुभव पदार्थाप्रमाणे याच्यावरून अन्य कोणी ज्ञाता व ज्ञान साधन नसल्यामुळे वाटते. तो स्वतः मुळी नाहीच म्हणून असे वाटते, असे नाही. कारण सुषुप्तीचाही असाक्षी आत्मा आहे असे या ग्रंथाच्या आरंभीत सिद्ध केले आहे. म्हणता तर ग्रंथाच्या आरंभीत काय सिद्ध केलं आहे? सुषुप्तीचाही साक्षी आत्मा आहे. म्हणजे 4था 5वा श्लोक काहीतरी आहे. तर तिथे असं म्हटलेलं की तो सुषुप्तीचा आहे. त्याच्यानंतर पुढे असं म्हटलंय की मासाब्द युग कल्पेषु गता गामीश्वनेकदा नोदेति नास्तमेत्येका संविदेशा स्वयंप्रभा. अण्णांच्या मुखामध्ये काय हा श्लोक राहायचा? अण्णा उच्चारण करताना असं म्हणायचं, जे ज्ञान पूर्वी होतं आत्ता आहे नंतरही राहील. ज्या ज्ञानाने सगळे प्रकाशित होतात. मासाब्द युग कल्पेषु गतागामीष्वनेकदा नोदेति नास्तमेत्येका संविदेशा स्वयंप्रभा. तर संवित म्हणजेच ते ज्ञान नित्य असं आहे, स्वयंप्रकाशित असं आहे, सुषुप्तीत आहे, स्वप्नात आहे, जागृतीत आहे. त्याचा त्या नाही असा नाही. म्हणून कोणी जर म्हणत असेल की आत्मा नाही, तर त्याला सांगितलं की तो नाही असा तर कालच नाही. म्हणून हा श्लोक आलता तिथे पहा. त्याच्यानंतर तो श्लोक आलेला आहे. तर आपला एवढाच विषय आहे की कोणी म्हणेल की आत्मा तर आम्हाला विषय होत नाही, विषयी भावाने येत नाही, तर म्हणून तो नाही. तर तसं तुम्हाला म्हणता येणार नाही. पुढे जे पदार्थ जड असतात ते ज्ञाता व ज्ञान साधन यांच्या योगाने ज्ञेय होतात. जे पदार्थ आलं का लक्षात? आता आधी सांगत होतो, जे पदार्थ जड असतात ते ज्ञाता आणि ज्ञानाच्या द्वारे ज्ञेय होत असतात. जड पदार्थ, हा पदार्थ कसा आहे? जड. आता जड 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 काल सांगितलं होतं सगळ्यांना. हा, गाडगेताई जड कशाला म्हणतात? हा, येणारे ताई लक्षात ठेवा. शेजार काय म्हटले ते? तर जे स्वतःला जाणत नाही आणि दुसऱ्याला जाणत नाही. तुम्ही स्वतःला जाणता का? जाणता. कोण म्हणून? कुठे वाचणे कुठे गेले? तुम्ही स्वतःला काय जाणता? तुम्ही कोण आहात? तुम्हाला काय कळालंच नाही. आपल्याकडे काय जमा ना त्यांना ते कसे काय ब्रह्म झाले. हा, तर तुम्ही कोण आहात? तर आता ते यातला विनोदाचा भाग सोडा, पण तरी सुद्धा तुम्ही ब्रह्मच आहात, याच्यात काही शंका नाही. आता तुम्हाला मी ब्रह्म आहे हे म्हणजे अत्याचार केल्यासारखं असं वाटतं. हा, झालं काय हो, आम्ही चांगली माणसं होतो पण तुमच्याकडे आल्यामुळे बिघडलो. आम्ही चांगले मनुष्य होतो ना. तर मी मनुष्य आहे हे काय आहे?
हा भ्रम आहे. मी शरीर आहे हा भ्रम आहे. माझं नाव दत्तात्रय आहे हा भ्रम आहे. मी जगताप आहे हा भ्रम आहे. हे शरीर धारण केलंय हा भ्रम आहे. मग मी मूळचा कोण आहे तर मी स्वसंवेद्य परमात्माच आहे. तर याचा अपरोक्ष अनुभूती आल्याच्या नंतर हा भाग तयार होतो. पण जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याला मारून मुटकून का व्हायना. आणि आज नाही आज लक्षात आलं तर उद्या येईल, नंतर कळेल, कधीतरी कळेल. पण त्याच्यासाठी त्याला सातत्य करावं लागेल, झटावंच लागतं. आणि याचंच नाव परमार्थ आहे. म्हणजे परम अर्थ. परमार्थाचं लक्षण काय केलं. इत्तेषा न निरोधो न च उत्पत्ती न मुक्तय न मुमुक्षुर न मुक्तय न बद्धो न च साधकः न साधकः इत्तेषा परमार्थः. मांडुक्य उपनिषदामध्ये हे लक्षण आलेलं आहे. न निरोधो न च उत्पत्ती न बद्धो न बद्धो न मुमुक्षुर न मुमुक्षुर न मुक्तो न बद्ध न च साधक. या जगामध्ये वास्तविक काही उत्पन्न होत नाही आणि काही नाशही पावत नाही. अशा प्रकारचा अनुभव आला. हा उत्पन्न का होत नाही आणि नाश का पावत नाही तर आत्मा कधी उत्पन्न होत नाही आणि आत्मा नाश पावत नाही. आणि मी कोण आहे तर चैतन्य स्वरूप आत्माच आहे. मग दिसणारे मायाकृत पदार्थ माझ्या नजरेला दिसत आहेत पण माझ्यावरती त्याचा यत्किंचितही परिणाम नाही. अशा प्रकारचा अनुभव आहे. चला पुढे. पण स्वप्रकाश रूप आत्म्याला ज्ञाता ज्ञान इत्यादिकांची आवश्यकता नाही. नसल्यामुळे काय कारण आहे. स्वप्रकाश रूप आत्म्याला ज्ञाता ज्ञानाची आवश्यकता नाही. घटाला हे लक्षात ठेवा. घटादी पदार्थाला आहे, जड आहे. मग तुम्हाला सगळे म्हणते सांगतो सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपली ही परंपरा अखंडित राहते. पाणी आहे, पाणी नाही सुटलं, पाणी आहे, पाणी आलं, पाण्याला जाणलं, जाणल्यानंतरच पाणी भरलं ना. जर तुम्ही त्याला जाणलं नसतं तर पाणी भरलं असतं का नाही. म्हणून त्याला पाणी आलं, पाणी तहान लागली, तहानेला जाणलं म्हणजे आता उपाय लगेच पाण्याकडे गेले. पाणी घेतलं म्हणजे पाणी घेताना सुद्धा त्रिपुटीच. पहिल्यांदा ग्लासाबरोबर त्रिपुटी झाली, नंतर पाण्याबरोबर त्रिपुटी झाली आणि नंतर ती आपण पिलो तिथं सुद्धा भोगता भोग्य भोग अशी त्रिपुटी झाली. लक्षात येत आहे ना सगळं. म्हणून सगळ्या त्रिपुट्यांच्या व्यवहार सारखा खेळत राहतो आपण. काय झालंय इकडे आले, गाडी गेली, मला जायचं होतं बरं, ती लगेच ती त्रिपुटी उत्पन्न होती. इतक्या त्रिपुट्यांचे व्यवहार चाललेले आणि याच्यामुळे मनुष्य थकत सुद्धा नाही. फक्त महात्मा पुरुष थकून गेला तो म्हटला बापरे बाद झाला आता हे नको आपल्याला, आपण याच्यातून बाहेर पडून जाऊ. कारण ह्या सारखे यांचे व्यवहार चाललेलेच आहे. लोकांना श्रम सुद्धा वाटत नाही, उलट त्या त्रिपुटीत आनंद वाटतो. खरा आनंद त्रिपुटी रहित अवस्थेत आहे. म्हणून भोगता भोग्य आणि भोगाच्या पलीकडे गेला तो तर खास आनंद आहे. पण मग आणि भोग्य विषयाचा जो अनुभव घेतोय ना तो म्हणजे आनंदासाठी घेतो आणि त्याला असं वाटतंय की त्याच्यातला आनंद मग मी नाही भोगायचा तर काय मेल्या भोगायचा का. तर त्याला माहितीच नाही की तूच आनंद स्वरूप आहेस. तू कोणाचा आनंद घेतो. मग महाराज आम्ही कधी हे प्रपंच कधी करायचे. तुम्ही प्रपंच करता याच्यातच तुम्हाला काय झाली, भ्रांती झाली आणि भ्रांतीने त्याला तो विषयानंदाकडे वळाला. विषयानंदाकडे वळाला जो मनुष्य विषयानंदावरती भरोसा ठेवून राहिला त्याला, कारण त्याला आत्मानंदाचा त्याचा आनंद अनुभव नाही त्याचा, म्हणून तो विषयानंदाचा अनुभव घेतोय. आणि मग अल्प आनंदाचा त्याग हा पुष्कळ आनंदाचा साठा निर्माण करतो. अल्प आनंदाचा त्याग म्हणजे विषयानंदाला जो मुकला किंवा ज्याने त्याचा त्याग केला याचंच नाव वैराग्य. मग ते तात्पुरतं का होईना सुरुवातीच्या काळात उत्पन्न करावं लागेल आणि नंतर एकदा का तुम्हाला आत्मानंदाचा अनुभव आला की विषय तुच्छ होतात. विषय तुच्छ होणं अपरोक्षानुभूतीशिवाय संभवनीय तुच्छता आहे. तोपर्यंत त्याग संभवनीय म्हणजे त्याला तात्पुरत्या अंशामध्ये बाहेर टाकलेलं आहे अनासक्त करून. पण ज्याला अप्रोक्षानुभूती झालेली नाही त्याचे विषय केव्हाही उत्पन्न होतात.
चित्तामध्ये तो प्रगट होतात. अनुभूतीच्या पश्चात मग त्याने म्हणजे खास त्याच्यापासून निवृत्तीच झाली तर त्याचंच नाव म्हणजे याला म्हणतात इच्छेचा अभाव होणं. आत्मानं चेद विजानीयात् धामस्मिति पुरुषः किमिच्छन् कस्य कामाय शरीरम अनुसंजरेत. तर जेव्हा आत्म्याला जाणणारा पुरुष कशाची इच्छा करेल तर तो इच्छा करत नाही. आणि इच्छेचा अभाव म्हणजे इच्छा तरी कशाची करत होता? विषयजन्य सुखाची. त्याचा अभाव करून टाकला, काहीच नाही, तुच्छ आहेत ते. चल तर अशा प्रकारे हे वेदांताचा अध्ययन केल्याशिवाय म्हणजे याच्यावर बुद्धी आरूढच होणार नाही. म्हणून वेदांताच्या अध्ययनाची सगळ्या जगाला गरज आहे आणि ते तितक्या चिकाटीने करायला पाहिजे. वरचं नाही करायचं. वरचं केला तर त्याच्यापासून त्याला फायदा होणार नाही हे आम्हाला माहिती आहे. पण त्याचा जर रस पिला तर त्याचा तो रस, म्हणूनच त्याचं नाव ब्रह्मरस केलेलं आहे. हे चुकीचं नाही. आता बाकी साधू संत भक्ती करायला लावतात लोकांना तर याचं कारण ते अनाधिकारी असतात म्हणून, बरं, विशेष करून म्हणून त्यांना नाईलाजाने त्याच्यामध्ये टाकावं लागतं. किंबहुना मग ते त्यांची परत दृष्टी अनाधिकारी असेल आणि तो वेदांताच्या पाठाला आला तरी त्याची विषयावरची नजर कमी होत नाही, पण बाद व्हायला सुरुवात होईल हळूहळू. कधी कळेल तेव्हा तर पण मग त्याला हळूहळू का व्हायना प्रोसेस तर करावीच लागेल ना. त्याला पर्याय काय? म्हणून सर्वात श्रेष्ठ काय असतील तर वेदांताचे पाठ आहे. कोणी करत नाही आणि नुसताच राम भरोसे बसलेला आहे किंवा कुठलंही काहीतरी काम त्याच्या बुद्धीमध्ये जर हालचाल चाललेली असेल. काय बऱ्याचशा लोक पाठीमागे एक आपल्याकडे पंचदशीच्या पाठाला ह्याला येत होतं ना, ते मनुष्य कुठल्या तरी एक होते, ते एका कीर्तनात एका मोठ्या बाबाचं ऐकले. ते म्हटले त्याचा काय उपयोग नाही. ते नाव नाही सांगत त्यांचं. आणि ते चांगल्या मोठ्या माणसाचं ऐकलं ज्यांच्या भरपूर युट्यूबवरती उपदेश चालू आहेत लोकांना. आणि तो माणूस यायचा बंद झाला. ते म्हणजे आता काय करतात म्हणजे आता पानाच्या टपरीवर असतात, पान टपरी. म्हणजे चांगला अध्ययन करत होता तो तुटून गेला. कशामुळे? चुकीचा उपदेश जर कानावर पडला तर ती माणसांची असे होऊ शकतो. आणि त्याचा प्रवेश होता, त्याला कळत होता, तो विषय सगळा कळत होता. आता ते त्या कुठेतरी एका सप्त्याला गेला, मोठ्या सप्त्याला जिथं 8-10 हजार लोक असतात आणि त्या सप्त्यात त्याला हा उपदेश मिळाला आणि झालं, संपला विषय. म्हणजे किती बरं लोक कोणाचा? ते म्हणजे तुमच्याकडे किती लोक आहेत बसायला? 100 लोक. आम्ही 10,000 लोकांना सांगतो त्याचं ऐकतो. पण चुकीचं ऐकलं तर काय झालं? ते चुकीचं सांगतात असं नाही, पण ह्यांच्यावर बोध चुकीचा झाला किंवा त्यांच्याबरोबर जे संगतीत गेलेले असतील त्यांनी चुकीचं सांगितलं असलं पाहिजे. चूक कशी करून समजूतच तशी करून घेतली. म्हणून तत्वज्ञानाशिवाय मोक्ष होत नाही. अगदी कोणाचं काय मत असेल तरी चांगला, म्हणजे कुठल्याही कुठे लिहिलेलं कुठलंच नाही. मोक्ष हा आत्मज्ञानाशिवाय होणारच नाही. सकारात्मक म्हणजे तत्वज्ञानाने सांग. तत्वज्ञान अभ्यासाशिवाय होणार नाही. ऋषीमुनी काय वेडे होते का? म्हणून मग इकडे आपली जी बुद्धी ना ती फाकते ना, ते या लोकांच्यात गेल्यावर फाकते. म्हणून दुसरेही फार काय ऐकत बसू नका. आपण आपलं ध्येय, उद्देश आणि धैर्य इतकं बळकट करा की त्याच्यावरून तो तुटता कामा नाही. ज्याच्यामध्ये असं एकदम धैर्य, धाडस असंच तयार झालं पाहिजे. हे दुसरं नाही काय ऐकत आपण, तर त्याच्यामध्ये हे ज्ञान उत्पत्ती होईल, नाही तर त्याचं ज्ञान उत्पत्ती होणार नाही. कारण ते इकडे आले की इकडे अद्वैताचे संस्कार घेतात, तिकडे जाऊन बसतं ते ऐकायला. तिकडून ते आहे ते तयार केलेलं पुसून टाकतंय आणि ते परत भक्तीचं काहीतरी टाकतंय. ते सध्या यूट्यूबवर लोकांना प्रबोधित करणारे लोक सगळे तेच करतात. स्वतःमध्ये काय प्रबोध नाही, लोकांच्यात प्रबोध करायचा प्रयत्न चालला आहे. काही कामाचं तेव्हा स्वतः अध्ययन काहीच नाही. पुढे पण स्वप्रकाश रूप आत्म्याला ज्ञाता ज्ञान इत्यादिकांची आवश्यकता नसल्यामुळे स्वप्रकाश आत्म्याला ज्ञाता ज्ञान इत्यादिकांची आवश्यकताच नाही. कारण कळाल तुम्हाला सगळ्यांना? स्वयंप्रकाश, स्वसंवेद्यता, अविद्यता, त्याचे दोन अर्थ वेगवेगळे केले. साखरे महाराजांच्या ह्याच्यात पाहून घ्या.
आले ग्रंथात आहे, कुठल्या पाहिजे पण असतो. आणि असंवेद्यता, सुसंवेद्यता असे 2 अर्थ बनवलेले, दोन्ही चांगले. अविद्येसाठी स्वयं. त्याला जाणण्यासाठी दुसऱ्याची अपेक्षा नाही, हा त्याचा मूळ अर्थ. आणि तो स्वतः स्वयंप्रकाशित आहे, आत्मा स्वयंप्रकाशित आहे, म्हणून ज्ञाता ज्ञानामध्ये येत नाही. चल, आणि ज्ञाता ज्ञान मध्ये येत नाही म्हणूनच टिकला, म्हणूनच तो आत्मा झाला. नाही तर तो घटपटाधिकाप्रमाणे नाशवान झाला असता, जड झाला असता. पुढे तो व्यावहारिक पदार्थांप्रमाणे ज्ञान विषय होत नाही, ज्ञान विषय होत नाही, तर तो स्वतः साक्षी रूपाने स्फुरत असतो. बिलकुल. तर तो साक्षी रूपाने काय होत असतो, पुरत असतो. ही गोष्ट केवळ अनुभवगम्य असल्यामुळे ज्यांनी आत्मेविषयी योग्य परंपरेने व क्रमाने विचार योग्य केला परंपरेने, याला आहे, गुरु परंपरा लागते. योग्य परंपरा या पदामध्ये पहिली गुरु परंपरा पाहिजे. गुरु परंपरा म्हणजे तिथे गुरु परंपरेचे 2 भाग आहेत. एक आमच्या अण्णा नेहमी सांगायचे, अण्णा ते परमपूजनीय प्रातस्मरणीय आत्माराम महाराज चांदेकर यांच्याकडून महाराजांनी माळ घातली. त्यांना धर्मगुरू असं म्हणतात. काय म्हणतात? धर्मगुरू. आणि ज्यांच्याकडून बोध घेतला, परमपूजनीय प्रातस्मरणीय वैराग्यमूर्ती, शिर्डी निवासी वागचौरे बाबा, तर यांना ब्रह्मगुरू. तर त्यांना ब्रह्मगुरू याचा अर्थ आहे तत्त्वमसी महावाक्याचा उपदेश ज्यांचा फलीभूत झाला ज्यांच्याकडून, तर यांच्याकडून श्रवण नाही घडलं. म्हणजे आत्माराम बाबांच्याकडून श्रवण नाही घडलं. महाराजांना म्हटले होते त्यांना ते की या माझ्याकडे श्रवण. अण्णांच्या चरित्रामध्ये हा विषय लिहिलेला आहे, पण कारण ते पाठामध्येच सांगायचे ना हा विषय. आणि बाबांच्याकडे गेले, तर मग बाबांच्याकडे गेल्यानंतर ज्या ते चित्ताचा कायापालट होतो, ब्रह्मविद्या फलित होईल तर अशीच होईल. तेव्हा म्हणून त्यांना ते म्हणायचे जीवनामध्ये 2 गुरु असतात. हे अण्णांचीच वाक्य आहेत. एक ब्रह्मगुरू आणि धर्मगुरू. धर्मगुरूंपेक्षा ब्रह्मगुरू श्रेष्ठ आहेत, कारण त्याला मुक्तच करून टाकलं, पुन्हा जीवदशेतून बाहेर काढलं. म्हणून ब्रह्मज्ञानाचा उपदेश काही वेळेला एकच गुरुजी दोघे बी असू शकतात, जसे अण्णा होते. म्हणजे धर्मगुरू बी आणि ब्रह्मगुरू बी. ब्रह्मज्ञान म्हणजे काय, अण्णांकडून ऐकणं म्हणजे काय, विशेषच होतं. तर त्या बोधाचा विषय आहे. वैराग्यमूर्ती अगदी सगळं. तर तेव्हा असा भाग असतो. पण याला म्हणतात गुरु परंपरा, कारण गुरु परंपरेने जर नाही आलं ना तर ते काय. म्हणून मागाशीच म्हटलं युट्यूबवरून उपकार म्हणजे कृपा कशी काय होईल हा प्रश्नच आहे. म्हणजे ऐकलं तर तुमच्या चित्तात थोडाफार बदल होऊ शकतो, म्हणजे त्याचा ते माहिती. म्हणून त्याच्यामध्ये आध्यात्मिक चॅनल हे माहितीचे स्रोत आहेत, परंतु मोक्षाचे नाही. हे कायमच लक्षात ठेवायचं की त्याच्यात ते मोक्ष नाही मिळणार. मग आपल्या फायद्यापुरतं तिथपर्यंत पाहायचं. दुसरं आहे की दुसरी परंपरा. आता गुरूंच्याकडे गेल्यावर परंपरेने ऐकलं म्हणजे असं आहे की विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षुता धारण केली, ही परंपरा आहे ज्ञानाची. आणि नंतर श्रवण मनन निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन, ही सुद्धा काय झाली परंपरा झाली. म्हणून त्याला ज्याच्याकडे विवेक नाही त्याच्याकडे वैराग्य कसं राहील. विवेकाने वैराग्याचा जन्म होतो, असं आहे. विवेकानेच मोक्ष होतो, पण सामान्य विवेकाने परमार्थात प्रवेश होतो आणि विशेष विवेकाने मोक्ष होतो. विवेक पदाचा अर्थ आहे म्हणजे ज्याच्या बुद्धीमध्ये सामान्य विवेक जो असतो ना तो साधन स्वरूप खालचा विवेक आहे. आणि दुसरा जो विवेक आहे तो दुसरा शेवटचा विवेक म्हणजे तत्वम पदार्थ शोधन, याच्यात विवेकच आहे. म्हणून एकाला सामान्य विवेक केला आणि एकाला विशेष विवेकाने मोक्ष होतो आणि सामान्य विवेकाने परमार्थात प्रवेश होतो. आपल्याला वाटतं आम्हाला विवेक झाला, आता आम्ही आत्म्याला जाणलं, तर तुम्हाला सामान्य विवेक आहे, विशेष विवेक तयार व्हायचा आहे. विशेष विवेक ज्या वेळेला होतो त्यावेळेला तो मुक्तच होईल. पुढे व ते असे सांगणाऱ्या लोकांची थट्टा करण्यासही तयार होतात. बरं, आता ज्याला जो सांगतो असा गुरु परंपरेने श्रवण केलं सगळं आणि ज्याला कोणा नवीन येऊन बसला तर त्याला काही याचं ज्ञानच नाही,
तर तो काय करतो? तो थट्टा करतो. कशाचं काय ती आत्मा सांगू राहील, आणि आत्मा कुठं असतो इथपर्यंत लोकांची मजल आहे. ते काही सांगते ते कशाचं असं नाही राहत. तर तेव्हा मग ते लोक थट्टा करायला लागतात. ते काय काय लोकांना काय होते ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगते. ते ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी असतात का रे भाऊ? तुला एक कळत नाही म्हणून तू गोष्टी म्हणायला लागला. ते ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी नाही, ब्रह्मज्ञान वास्तव आहे. इथंच लिहिलं त्यांनी, नाही तर ते थट्टा करू लागतात. ते थट्टा करू काय हो तुम्ही ते तिकडे काय नुसतेच आपले चालले, ह्याच्यापेक्षा भक्ती करा असा उपदेश येतो लगेच. म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या ह्या थट्टाच आहे. पण एक गोष्ट आहे, भक्ती करणारा आणि ब्रह्मज्ञानाची थट्टा करावी, आणि ब्रह्मज्ञान सांगणारा आणि भक्तीची थट्टा करावी. कारण तुम्हाला तिथं जर तुम्हाला तिथं डांबून राहिले तुम्ही, तर तुमची बुद्धी आत्माकार होणारच नाही. बऱ्याच वेळेला असं केलं जातं, जो विषय सांगायचा ना त्याचं श्रेष्ठत्व सांगितलं जातं, आणि हे लोकांना कळत नाही. म्हणून कोणता अभंग कोणत्या प्रकारचा आहे याचं ज्ञानच नाही. तेच तुका बरं आहे, देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे. तुम्ही कशाला सांगितलं असेल मग? तर त्याचं कारण असं आहे ना, अमरा हा खरे की पहा खोटे हे, न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. ते तुकोबराय का म्हणतात? तर त्या दिवशी ते आत्मज्ञानाचा उपदेश करतात. ज्या दिवशी ते त्याच्या विरोधात उपदेश करायला लागतील त्या दिवशी तेच सांगतील हे ब्रह्मज्ञान चुलीत घाला. तो अभंगातून दुसऱ्या वेगळ्या अर्थावर ते नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव, ते भक्तीवरती केलं. पण नको ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान मला नको म्हणजे त्यागलं त्याने. म्हणजे त्याग करण्याचा अधिकार त्यालाच आहे ज्याच्याजवळ प्राप्तव्य असते, प्राप्ती असते. हा, म्हणून त्याग हा नेहमी प्राप्तिपूर्वक असावा लागतो. तुमच्याकडे ब्रह्मज्ञान नाही आणि नको ब्रह्मज्ञान, आम्हाला दाखवा कुठे तुमच्याकडे. ज्याच्याजवळ आहे आम्हाला नाही पैसा लागत, आम्हाला नाही पैसा, आम्ही ते पैशाला तुच्छ समजतो. ठीक आहे, तुमच्याकडे किती काहीच नाही, आणि मग काहीच नाही त्याला त्याग नाही करता येत. पण सामान्य माणसाला याचं काय कळत नाही. म्हणून ते म्हणतो की बा ते फक्त वरचं धरतो, तो तेवढ्यावर काम लागतं. सांगताना पण तो सांगतो बरोबर. मग ती खुबीच आहे त्याची, ती त्याला सांगताना ते पटवून देता आलं पाहिजे. पण लक्षात म्हणजे हा भाग लक्षात ठेवा, भक्ती सांगताना भक्तीचं श्रेष्ठत्व सांगायचं असतं, ब्रह्मज्ञानाला तुच्छत्व केलेलं आहे. आणि जिथे ब्रह्मज्ञान सांगायचं तिथं भक्तीचा कमीपणा सांगून टाकायचा. कारण नाहीच आहे. काय विचारसागरात काय म्हटलं सांगितलं ना, खडतर भाषा वापरलेली. हा, पूर्ण तर अशा प्रकार केला. कारण त्या व्यक्तीची बुद्धी तशी व्हायला पाहिजे वाचा. पण त्यांच्या ह्या अज्ञानाबद्दल आम्ही म्हणजे ज्यांना या आत्म्याचा साक्षात जरी नाही तरी परोक्ष अनुभव आला आहे, ते त्यांच्यावर म्हणजे आम्हाला नाही साक्षात अनुभव, आणि म्हणू बी नाही मी आत्मज्ञानी आहे ब्रह्मज्ञानी आहे असं कोणीच म्हणू नये. मी ब्रह्मज्ञानी आहे असा म्हणणाराच अज्ञानी आहे, लक्षात ठेवा. बरं, म्हणणारच नाही, वास्तवता आहे ना. कारण त्याचा मी ज्ञानी आहे, तर मग तुम्ही पंडित असताल असं म्हणू आम्ही. तुमचं शास्त्र अध्ययन झालं असेल, बरेचसे ग्रंथ सोडवले असतील, ह्याच्यापेक्षा तुम्ही दुसरे काय ज्ञानी. तुम्ही ज्ञानी म्हणजे कसं, तुम्ही आत्मानुभवी आहात असं जर आम्ही म्हटलं तर तुम्ही आत्म्याचा अनुभव सांगा आम्हाला. तर म्हणला सांगा, सामान आम्ही सांगतो. हा, तुम्हाला काय सांगताल? जेव्हा वशिष्ठ मुनींना प्रभू रामचंद्रांनी विचारला आत्मानुभव, तर त्यांना मौन घेतलं, धारण झालं, त्यांचं समाधी अवस्थेत गेले. ते म्हणले नाही अनुभव सांग, कथन करताय. म्हणून त्याचा अनुभव नाही. तुम्हाला वरचा मायाकृत पदार्थांचे धरून अन्वय व्यतिरेकाने काय केलं जातो, हा विषय प्रतिपादन केला जातो. पण मग अनुभव घेण्यासाठी योग्यता असावी लागते, अधिकार असावा लागतो. पण सगळ्याच बाबतीत कळायला सुद्धा वेदांत तरी कोणाला कळतो? ज्याला कळत नाही तर ती माणसं मग याच्या विरोधात बोलायला सुरुवात करतात. खरी गोष्ट अशी असते, त्याला कळतच, स्वतःला कळत नाही, खोली बी कळाली नाही, ती त्याच्या विरोधात. त्याच्यात काय उपयोग नाही बरं का, त्याच्यात काय उपयोग नाही, त्याच्यात उपयोग नाही. तुम्हाला काय कळालं त्यातलं? चला,
सांगा पुढे. तर उलट त्यांची कीव करीतो. हा, तर उलट आम्ही त्यांची कीव करतो, की कारण कीव करण्यासारखंच आहे. हा. ह्याविषयी पुढेही ठिकठिकाणी लिहिण्याचा प्रसंग येणार असल्यामुळे हा, आता आबाद झालं एवढंच. अधिक विस्तार करीत नाही. हा, आता कारण पुढे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला आम्ही जागं करत राहू, कारण प्रत्येक वेळेला माणसांना जागं करावंच लागतं. आउटसाईडला गेलेले आहेत ना, तर त्यांना परत आणखीन जागे आणायची. हा. तात्पर्य हा स्वप्रकाश आत्मा जर नसता हम्म. तर सर्व जग जड सृष्टीप्रमाणे अंध झाले असते. बरोबर आहे. जड जग सृष्टी कशी आहे? अंधच आहे. तुम्ही अंध आहात का? तुम्ही अंध आहात नाही. एक अमावस्येच्या दिवशी डोळ्यात बोट घातलं तर दिसत नाही, अंधार आहे. अशा अंधाऱ्या रात्री काळ्या जमिनीमध्ये काळा माणूस काळी घोंगडी घेऊन झोपलेला आहे. काय सांगितलं? अमावस्येला अंधाऱ्या रात्री काळ्या जमिनीत काळा माणूस काळी घोंगडी घेऊन झोपलेला आहे, आणि त्याच्यामुळे तो काळा झाला. तर तो स्वयंप्रकाशितच आहे. तो काय आहे? कारण मी म्हणजे आता आपण आपलीच कल्पना करा, असं गृहीत धरा आपण काळे आहोत. मी तर आहे समजा, तुम्ही सुद्धा कल्पना करा सगळे. मी काय आहे? काळा ठक्क आहे. काळा ठक्क करायचा बरं का, नुसता साधारण नाही करायचं. ते काळ्या जमिनीसारखा आमची रान आहे तशी काळं. ते काळ्या रानात अंधाऱ्या रात्रात काळा मनुष्य काळी घिंगडी घेऊन झोपला. तो नाही का हो? माऊलींची अमृतानुभवमध्ये ओवी वापरली. काळ वखा का, आता ते माझ्याकडे लक्षात नाही, बरेच दिवस उच्चारली नाही. काळा राहे काळ वखा. नाही तर सुरुवात नाही आठवायची मला, तो फक्त दृष्टांत आठवायचा. चला, तर त्याच्यात तो मनुष्य नाही का? तर तो काय आहे? हा, काळा राही काळ बघा असा शब्द आहे त्याच्यात. लगेच निघाल ते माझा मोबाईल तिकडे गुंतला. हा, त्या अशा प्रकारची अनुभूती आहेत. मी नाही असं कोणाला वाटतं? झोपलेला असलं तरी जागा होतो. तुम्ही काल होते, आजही आहे. जर काल होते ना आज आहे, तर उद्या मी राहणार आहे. मग मी कुठं मरणार? मग कोण मरेल? देह मरेल. मी नाही मरणार, कारण मी काल होतो. काल कोण कोण नव्हतं यातलं? काल परवा होते. तुमच्या जन्माच्या आधी तुम्ही होते का? तुमचा जन्म झाला त्याच्या आधी थोडा विचार करा ना. तुमच्या जन्माच्या आधी तुम्ही जर नसते तर तुमचा जन्म झाला नसता. म्हणजे तुम्ही जन्माच्याही आधी होते, जन्माच्या आधी होते, जन्म झाल्यानंतर आहेत, काल होते, आज आहे. म्हणजे उद्या मेल होतं. आणि मेला तर शरीर मरेल, तू मात्र नित्यच आहे. मी मात्र नित्य आहे. मग मला दुःख असण्याचं कारण नाही, कारण सगळ्यात मोठं दुःख मरण्याचंच आहे ना. दुःख कोणतं आहे? मरण्याचं आहे. तो मरणारा शरीर आहे आणि तू शरीर नाही. व ज्ञान अनुभवपूर्वक व्यवहार कोणाचाच झाला नसता. या सिद्धांतात शून्यवादी बौद्धांनाही उत्तर दिलेले आहे. बरोबर आहे. शून्यवादी बौद्ध म्हणजे शून्यवत, शून्यम शून्य, म्हणजे अध्यस्थही नाही आणि अधिष्ठानही नाही, हे दोन्ही ज्यांनी उडवले आणि आत्मा असत करून टाकलेला आहे, असे जे शून्यवादी. अरे बाबा, जर तो नसता तर हे जगत सुद्धा ज्ञान शून्य झालं असतं. म्हणून ज्ञानवान आत्मा, ज्ञान स्वरूप आत्माच उपस्थित आहे. तुला कसा दिसत नाही? तर तो दिसत नाही तर तुला ते शोधन करावं लागेल. कारण या स्वयंज्योतीहून अन्य ज्ञाता किंवा ज्ञान साधन नसल्यामुळे इतर पदार्थांप्रमाणे जरी हा ज्ञेय नाही तरी तो सर्वता नाहीच असे म्हणणे. काय श्लोक होता हो? विसरलो मी. तेच नाही. ज्योतिष ज्योती, आंतरज्योती, बहिर्ज्योती. आचार्यांचा एक श्लोक आहे बघा, याला तुमचा पाठ होता तो. आंतरज्योती, बहिर्ज्योती, प्रत्येक ज्योती, पुनः पुनः. ज्योतिष ज्योती, स्वयं ज्योती, आत्मज्योती, शिवश्याम. तर तेव्हा हा पूर्वी एकदा सांगितलं होता, पाठ बी होता तो, केला
तर आतून बाहेरून स्वसंवेद्य पूर्णता वैष्णव मावशीचा पाठ राहील. का बघितलेला होता म्हणजे एवढं का व्हायना चांगली गोष्ट. हा तर त्या अशा प्रकारचा स्वयंज्योतिष स्वसंवेद्य आत्मा मीच आहे. पुढे कारण या स्वयंज्योतीहून अन्य ज्ञाता किंवा ज्ञान नसल्यामुळे इतर पदार्थांप्रमाणे जरी हा ज्ञेय नाही तरी तो इतर पदार्थाप्रमाणे म्हणजे घटापटाप्रमाणे ज्ञेय नाही तरी तो सर्वता नाही असे म्हणणे अनुभव विरुद्ध आहे. हा तर नाही असं म्हणणं अनुभवाच्या विरुद्ध आहे. पटतंय ना? अनुभवाच्या विरुद्ध आहे. त्याला नाही म्हणणं अनुभवाच्या विरुद्ध आहे. आमचा अनुभव आहेच आहे आणि तो नाही म्हणतो. पुढे जेव्हा हरी त्रिशुधामसु यद्भोग्यम भोक्ता भोग्यश्च यद्भवेत् त्रिशुधामसु यद्भोग्यं भोक्ता भोग्यश्च यद्भवेत् तेभ्यो विलक्षणः साक्षी चिन्मात्रोऽहं सदाशिवः हरि तेभ्यो विलक्षणः साक्षी चिन्मात्रोऽहं सदाशिवः त्रिशुधामसु यद्भोग्यं भोक्ता भोग्यश्च यद्भवेत् तेभ्यो विलक्षणः साक्षी चिन्मात्रोऽहं सदाशिवः संत झाली. प्रत्येकाने हा श्लोक पाठ करून यायचा. हा कैवल्य उपनिषदामधला श्लोक आहे आणि इथे आलेला आहे तुम्हाला पाहण्यासाठी. पान नंबर 317 काढा. पान नंबर 317 आपला 313 पान नंबर 313 श्लोक क्रमांक खाली आला बघा 215. तुमच्या 14 आहे. अच्छा पान बदलू. चला तर 15वा श्लोक आहे बघा. तिथं आला का? त्रिशुधामसु यद्भोग्यं भोक्ता भोग्यश्च यद्भवेत्. तृप्तिदीपामध्ये हा श्लोक आलेला आहे. योग्य विलक्षण साक्षी चिन्मात्रोऽहं सदाशिवः. आणि हा कैवल्य उपनिषदाचंच वाक्य आहे. तर त्याचा अर्थ इथं आलेला आहे. ऐका तिथेच आता वाचा. तिथला पान नंबर 313 14 वर ऐका वाचतात. त्रिशुधामसु यद्भोग्यं यः भोक्ता यः च भोगः भवेत्. त्रिशुधामसु म्हणजे 3 अवस्था. धामसु पदाचा अर्थ काय केला? 3 अवस्था. आणि मग त्या 3ही अवस्थामध्ये भोक्ता भोग्य आणि भोग. तर यांच्यामध्ये काय होत असतो? या 3ही अवस्थामध्ये भोग होत असतो. आता 3 अवस्था सुषुप्ती स्वप्न जागृती. आता या 3 त्रिशुधामसु. आता त्याच्यात सुषुप्तीत आनंदाचा भोग होतो. सूक्ष्म स्वप्नावस्थेमध्ये सूक्ष्म भोग होतो आणि जागृती स्थूल भोग होतो. हे त्रिशुधामसूमध्ये 3 सूक्ष्म स्थूल जागृती स्थूल स्वप्नात सूक्ष्म आणि सुषुप्तीमध्ये आनंदाचा भोग होतो. आनंद भोग म्हटलं त्याला.
नंतर म्हणजे हेच म्हणजे त्या भोगामध्ये तितके काय झालेला आहे फरक. आता जागृतीतला भोगता याला विश्व म्हणतात, स्वप्नाचा भोगता याला तैजस, आणि सुषुप्तीचा भोगता म्हणजे जो जीव तर त्याला प्राज्ञ असं म्हणतात. म्हणून या तिघांच्या 3 संगती लागल्या, विश्व, तैजस, प्राज्ञ, स्थूल सूक्ष्म आनंद, आणि जागृती, स्वप्न, सुषुप्ती. ओके. तर असा हा तिथे होत असतो. तेभ्य वाचा पुढे. तेभ्य विलक्षण तेभ्यः विलक्षणः यः साक्षी चिन्मात्रः सदाशिवः सः एव अहम् अस्मि. हा, या सर्वांच्यावरून मी विलक्षण, विलक्षण म्हणजेच तिन्ही अवस्थावरून मी कसा आहे, वेगळा. तर विलक्षण असा जो मी साक्षी चिन्मात्र स्वरूप तो सदाशिव मीच आहे. तो कोण आहे? म्हणून हे चिंतन वाक्य अतिशय सुंदर आलेलं आहे. तोच सदाशिव मी आहे, मीच परमात्मा आहे. तो त्या 3 अवस्थावरून भिन्न असलेला, हे लक्षात ठेवा. 3 अवस्थातीत असणारा मी नाही. म्हणून माझ्या ठिकाणी 3ही अवस्था नाही, आणि 3 अवस्थेतला भोगताही मी, तो मी नव्हेच. तो मी नव्हेच. पूर्वी एक नाटक होतं तुम्हाला सांगितलं. तर तेव्हा आणि म्हणून याहून मी भिन्न असा आहे. वाचा पुढे. इकडचं 5 नंबर आपलं रेग्युलर. अनुभवरूप आत्मा हा, अनुभव्य म्हणजे अनुभवाचा विषय होत नाही हे दृष्टांताने स्पष्ट करीतात. आपण ते आता नंतर पाहू. कुंडली गोरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान